आणि आता हेही कळलंय आपल्याला की याच्यावर ईडीचे समन्स देखील आलेले होते. म्हणजे ईडीचे समन्स येईपर्यंत तो तितका माणूस मोठा होता. मग त्यांच्या सगळ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्यांचे जे फ्लॅट्स आहेत, ऑफिसेस आहेत, मग अनेक गाड्या, एक-एक गाडी 1.5-1.5 कोटीची गाडी आहे. आणि जसं मी पण दाखवलं की त्यांनी जो वाईन बार, जे दुकान घेतलंय आणि जे त्याच्यासाठीची जी जागा घेतली आहे, ती 1,69,00,000ची. तर आणि अशी पटापट हे जे पेमेंट्स करतायत, मोठ्या-मोठ्या गाड्या मिरवतायत, Volvo डिफेंडर सारख्या गाड्या आहेत त्यांच्याकडे. कुठून येतात? आणि मंजिली कराड यांच्या नावावर देखील प्रॉपर्टीज पण आहेत, गाड्या पण आहेत. कसं येतात? जेव्हा ते एका सामान्य, म्हणजे जर ते सामान्य घरगडी असल्यासारखे होते काही काळापूर्वी, तर एवढी अफाट संपत्ती कुठून मिळाली? ताई. हे ऐकून की तिने सुरेश धस, सोनावणे आणि संदीप क्षीरसागरानंतर माझं नाव का घेतलं? म्हणजे मी काय लढते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कशासाठी लढते आणि काय तत्ववादी आहे हे सगळ्यांना माहिती असताना मला खरंच खूप लागलं ते, की त्यांनी माझं नाव का घ्यावं? आणि ॲब्सोल्युटली चुकीचं आहे ते. तुम्हाला ज्या राजकारण्यांचे तुमचे बदले घ्यायचे आहेत ना, ते तुम्ही खुशाल घ्या. माझा लढा आहे फक्त त्यांना, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी, आणि ते मी मरेपर्यंत लढेल. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढेल. आणि तुम्हाला जे बोलायचं तुम्ही खुशाल बोला, पण माझं नाव घेताना भान ठेवून बोला.